मला वाटलं नव्हतं का माझ्यासोबत एवढा भारी स्कॅम होऊन जाईल आणि एवढे खतरनाक डीजे कुठं. चला तुम्हाला समोर सांगतो. तर कशी आहे चंद्रपूर नागपूरची पब्लिक. आपण नागपूरला येऊ ना, हे तुम्हा सगळ्याला तर माहीतच आहे. आता बस आपण मेट्रोने जात होतं सीताबर्डीमध्ये, कारण की तिकडे निघणार होती रॅली. तर बस तिकीट काढली आणि तिकीट काढल्यावर आता इथून स्कॅन वगैरे करत होतो. स्कॅन झाल्यावर बस आता निघलो आम्ही मेट्रो स्टेशनवर. आता मेट्रो स्टेशनवर आल्यावर मेट्रो पण आली आणि मग मेट्रोमध्ये बसल्यावर बस काही नाही. आता उतरल्यावर तर भाई आपल्यासोबत स्कॅमच होऊन गेला. उतरल्यावर तिथून माहिती आहे का माझ्या तिकीटवर दुसरा येऊन गेला. तर आपण आता इथं फसलो भाई. आणि इकडलं काही खबर नाही. बरं झालं साले यांनी भेटून गेले. मग यांच्यासोबतच जायला लागलो बर्डीगड, कारण की तिकडे आता डीजे वगैरे सगळं काही माहोल तिकडच आहेत. बरं तर ज्याच्या वेळी आपल्याला रस्त्यामध्ये ज्यूस भेटला तर आपण कायले सोडतो बा. ज्यूस घेऊन पेल्यावर बस आपण डीजेगड गेलो. डीजेगड तर गेल्यावर आता इकडली तर रील बनवून आहे, ते पण तुम्हाला थोडं दाखवून देईन. तर त्या पहिला आपण डीजेगड जाऊन. डीजे तर एवढे खतरनाक काही बोलायचं कामच नाही. तुम्हाला पण समजून आलं असेल डीजे पाहून. पण आजची रील आहे ती इंस्टावर पोस्ट होण्या बरं, तर तुम्ही चेक करून घ्या एक बार. आणि इकडला डायरेक्ट आता माहोलच दाखवतो तुम्हाला. बरं तर रील कशी झाली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा ना. आता टाइम पण झाला तर आम्ही निघलो रूमकडे. तर मग नाच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.